पुण्याच्या दौंडमध्ये सामायिक पाईपलाईनच्या पाण्यावरून वाद झाल्याचं कळतंय। स्वामी चिंचोलीमध्ये पाण्यावरून बेदम मारहाण सुद्धा झाली आहे। तू एक दिवस जास्त पाणी का घेतोस या कारणावरून वाद झाल्याची माहिती आहे आणि घरामधून लाकडी दांडकं आणत महिलांसह मुलांना सुद्धा ही मारहाण केली गेली आहे। या मारहाणी प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल आहे। एक दिवस पाणी जास्त वापरलं म्हणून संबंधितांनी घरामधून लाकडी दांडके आणत घरासमोर बसलेल्या 2 महिलांसह त्यांच्या पती आणि 2 मुलांवर सुद्धा बेदम मारहाण केली आहे। या घटनेमध्ये एका महिलेचा हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि दुसऱ्या महिलेच्या हाताला सुद्धा गंभीर दुखापत झाली आहे। या प्रकरणामध्ये दौंड पोलिसांची पुढची कारवाई काय होते याकडे लक्ष असेल। माझी व सचिनची पाण्याच्या वारीने थोडी वाद झाला होता, तो आम्ही मिटवला होता। पण थोड्या वेळाने येऊन सचिनने व लखन म्हात्रे यांनी दोघांनी काटे घेऊन येऊन आम्हाला मारहाण केली। त्यात बायकोचा हात, पत्नीचा हात फ्रॅक्चर झाला, आईचा हात फ्रॅक्चर झाला। माझ्या दोन्ही 14 वर्षाच्या व 16 वर्षाच्या मुलांना दोघांना मारहाण केली, मलाही मारहाण केली।